बातमी हिंगोलीमधून आहे। वसमत कुरुंदा हिंगोली राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। महापुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। कयाधू नदीच्या पुलावरती पाणी साचलंय। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हे आपण दृश्य बघतोय सध्या हिंगोलीमधली कयाधू नदीला कशा पद्धतीने हा पूर आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी श्रीधर वाळवंटे आपल्या सोबत आहे। श्रीधर, हिंगोलीमधली पूर परिस्थिती काय म्हणते आणि सध्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन कशा पद्धतीने काम करत आहे? नक्कीच सिद्धेश सर, वसमत कुरुंदा हिंगोली राज्य महामार्ग वाहतुकीसाठी या ठिकाणी बंद झालेला आहे। कारण 2 दिवसापासून जे मुसळधार पाऊस पडत होता हिंगोली जिल्ह्याला आणि त्या श्रीधर, तुमचा आवाज तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। मात्र कयाधू नदीच्या पुलावरती पाणी साचलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती वाहतूक सुद्धा थांबवण्यात आलेली आहे। काही गावांचे संपर्क सुद्धा तुटल्यात जमा आहेत। या पार्श्वभूमीवरती सध्या प्रशासन तिथे सतर्क झालेलं आहे। त्यामुळे हिंगोलीमधली आपण ही पुराची दृश्य सध्या ड्रोन दृश्य आपण ही बघतोय। पाण्याचा विसर्ग धरणांमधून आता मोठ्या संख्येने करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आसपासच्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे।